नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज झालेला आहे मोठा धुमाकूळ. कारण ओव्हरनाईट आलेली एक न्यूज. ओके, ॲक्च्युली मार्केट क्लोजिंगला त्या ठिकाणी आपल्याला एक न्यूज मिळाली आणि न्यूज अशी होती की अमेरिका आता ॲटलिस्ट 5 डेजचा जो युद्धाचा जो दिवस चालला आहे, तो तेवढासा विराम घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहेत. ओके, तर ह्याचा इम्पॅक्ट म्हणून SGX जो आहे आपल्याला तो ऑलमोस्ट 950 पॉईंट अप साईडला दाखवतोय. ओके, तर मित्रांनो, ज्यांनी कॉल घेऊन ठेवले असतील त्यांना ते फार आनंद त्या ठिकाणी झाला असेल की आता गॅप अप होईल आणि मग आपण पैसे डबल होतील. तर मित्रांनो, खरंच असं होणार का? ठीक आहे, कसं होणार, नक्की काय असणार आहे मार्केट, ते आपण समजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, मार्केटमध्ये ज्या शॉर्ट पोझिशन्स आहेत ना, ते एकदम हेवी शॉर्ट पोझिशन्स आहेत अजूनही. आणि मोठे जे प्लेयर आहेत ना, ते एवढे पण येडे नाही आहेत की रिटेलर ओव्हरनाईट काही मजा करेल आणि ते त्याला मजा करू देतील. ओके, तर ओव्हरऑल डेटा निगेटिव्हच आहे, पण न्यूज बेस्ड ज्या गोष्टी होतात, न्यूजमुळं काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करून चालाव्या लागतील. तर गॅप अप जे आहे ते होणारच आहे, नो डाऊट गॅप अप होईल. पण ते त्या लेवलला सस्टेन होईल का? तिथून वरती अपसाईड येईल का? तर त्याचा आन्सर कदाचित नो असू शकतं. ओके, इंट्राडे जे चेंजेस येतात ते आपल्याला बघणं इम्पॉर्टंट आहे. पण उद्या आहे एक्सपायरी. ओके, तर एक्सपायरीला ह्या पोझिशन ज्या आहेत त्या त्यांना पचवणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ह्या पोझिशन्स रिकवर करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि एवढ्या वरच्या लेवलला लॉस घेऊन त्या पोझिशन्स ते कदापि क्लोज करणार नाहीत. तर ती वरची जी रॅली येईल ती थोडीशी अशी साईडवेज आणि खाली आपल्याला बघायला मिळेल. ओके, जरी 900 पॉईंट दाखवतंय तर ते 600 पॉईंटपर्यंत गॅप अप होऊ शकतो. 500 ते 600 पॉईंट, त्याच्यापेक्षा जास्त होताना मला तरी दिसत नाही आहे. आणि जरी झालं तरी ते वरती सस्टेन होईल अशी परिस्थिती आत्ता तरी नाही आहे. पुढच्या ज्या डायरेक्शन आहेत, पुढची जी लाँग टर्मची जी डायरेक्शन आहे ती आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे सगळं कंडिशनल आहे. 5 डेजचा पॉज म्हणजे युद्ध थांबले अशी परिस्थिती नाही आहे. त्यानंतर काहीतरी नाटक होणार आहे. आणि एवढंच नाही, अजून बाकीच्या न्यूज आलेल्या आहेत. एका बँकेसंदर्भात न्यूज आलेली आहे. ठीक आहे, न्यूज अशी होती की काही गोष्टी घडल्यात की ज्या नॉट ॲक्सेप्टेबल आहेत आणि चेअरमनने सुद्धा राजीनामा दिल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्या पॅनिक झालेल्या आहेत आणि स्टॉक्स ऑलमोस्ट 1 मंथमध्ये 10% प्लस डाऊन आहे. ठीक आहे, ओव्हरऑल तो 20% खाली आहे मागच्या काही दिवसांमध्ये. तर हे का घडतंय? मार्केटवरचा काही विश्वास उडाला आहे का? काही गोष्टी हे होत आहेत का? जर आता एवढ्या मोठ्या बँकेवरचाच विश्वास थोडासा कमी होताना दिसत असेल लोकांचा, तर थोडासा पॅनिक वाढणं साहजिक आहे आणि आज शेअर फार चांगल्या लेवलला त्या ठिकाणी खाली आपल्याला बघायला मिळाला. ठीक आहे, तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा डेटा आहे. मी तुम्हाला क्लिअर डायरेक्शन दिलेली आहे. आज जे चेंजेस झालेले आहेत ते फार मेजर चेंजेस नाही आलेले आहेत. तुम्हाला मार्केट दिसेल 600 पॉईंटवरती. ही प्राइस डिस्कव्हरी फार इम्पॉर्टंट आहे. हे समजणं, शिकणं फार इम्पॉर्टंट आहे. मार्केट 600 पॉईंट खाली आहे. ठीक आहे, 600 पॉईंट खाली आहे, पण मार्केटमध्ये जे काम झाले ऑलमोस्ट निग्लिजिबल. ओके, निग्लिजिबल. तर हे का होतं? हे असं का होतं? हे बघा, इथे काही पोझिशन्स आहेत का ऑलमोस्ट निग्लिजिबल आणि तरी मार्केट खाली आहे. तर ह्याला म्हणतात उदासीनता. ठीक आहे, उदासीनता ही आपण शेअरवर पण पकडतो. आपले असे काही शेअर की जे खाली येताना सुद्धा आपण पकडतो. ऑलमोस्ट 5-6% जो मूव आहे तो आपण कॅप्चर करतो की काही शेप एकदम ए शेप खाली येतात. तर ते काय येतात, त्याचं गणित, कुठला शेअर खाली येणार आहे हे पण आपण सांगतो. तर डेटावरती दिसतं आपल्याला. तर ही जी उदासीनता आहे, ही उदासीनता आपल्याला बघायला मिळाली. ओके, आणि त्यानंतर ओव्हरनाईट न्यूज आली. तर असं काही वेगळ्या गोष्टी केलेल्या नाही आहेत FISनी सुद्धा किंवा त्यानंतर रिटेल क्लायंटने सुद्धा, की ज्या त्या 900 पॉईंटला सपोर्ट करतील. ठीक आहे, तर ओव्हरऑल डेटा जो आहे तो अजूनही थोडासा हे आहे. शॉर्ट पोझिशन्स आहेत मार्केटमध्ये. यातल्या ॲटलिस्ट 3 लाख पोझिशन्स कट होणं अपेक्षित आहे उद्यासाठी. आणि FIs हे एवढ्या वरच्या लेवलला क्लोज करतील अशी परिस्थिती मला तरी दिसत नाही आहे. ठीक आहे, तर लाँग टर्मसाठी अजूनही थोडंसं सांभाळून हे वरती 600-700 पॉईंट जरी ओपन झाले, याचा अर्थ असा नाही की सगळं काही पॉझिटिव्ह झालं आहे आणि सगळं काही मंगल आणि मी आता जाऊन सगळं काही पोर्टफोलिओ जो आहे तो डबल क्वांटिटीने परचेस करतो. मी काही FD ठेवल्या होत्या त्या जाऊन परचेस करतो. तर अशी परिस्थिती अजून तरी नाही आहे. युद्ध थांबलेलं नाही आहे मित्रांनो. युद्धाला थोडासा पॉज दिलेला आहे. ठीक आहे, ते ट्रम्पचं अजून काही वेगळं नाटक असेल का?
अजून काही वरती कॉन्फिडन्स देऊन परत काही नाटक करायचं असेल का, तर ते दिसेल, डेटावरती दिसेल, डोंट वरी. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्याबरोबरच तुम्हाला जी अनाउन्समेंट केली होती, ॲप आपलं लाईव्ह झालेलं आहे. ॲप स्टोअरवर जावा. ॲपलच्या स्टोअरवर सुद्धा आपल्याला ते बघायला भेटेल. ओके. प्ले स्टोअरवर बघायला भेटेल. हे जे ॲप आहे ते डाउनलोड करायचे, त्याची लिंक तुम्हाला इथं देतोय आणि एप्रिल बॅचसाठी तुम्हाला जाऊन एनरोल करायचं आहे. काल जे कनेक्टेड होते त्यांना कल्पना असेल कशा पद्धतीची थॉट प्रोसेस आणि काय गोष्टी आहेत. हा डेटाचा थोडा जरी फायदा होत असेल, तर मित्रांनो, हा डेटा फार पॉवरफुल डेटा आहे आणि याच्या बेसवर काही स्ट्रॅटेजीज आहेत ते आपण शिकणार आहे. असे काही शेअर्स 20% वरती जातात, ते शेअर्स कसे, काही शेअर्स खाली येतात, ते शेअर्स कसे पकडायचे इंट्राडेमध्ये ते आपण बघतो. त्याच्यानंतरून असे काही शेअर जे 5x 10x होतात विदिन 5 इयर्स, हे शेअर्स येतात कुठून, ह्याबद्दल आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत. तर जे शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहे त्यांनी आता अजूनही वेळ वायाला घालवायचा नाही आहे. रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. रजिस्ट्रेशन करून आपली सीट त्या ठिकाणी बुक करून टाकायची आहे. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा, असंच सपोर्ट आणि असंच शिकणं चालू ठेवा. शिकाल तरच पुढची जर्नी पॉसिबल आहे. थँक्यू. थांबूया.